श्रीदेव रामेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आचरा भूमीत आमचे शिवा बीच रिसॉर्ट अगदी आचरा बीचला लागून आहे। आज आपल्याकडे अचानकपणे चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील तसेच ज्या व्यवसायाने GST ऑफिसर आहेत अशा किशोरीताई कुबल मुर्दूर आपल्याकडे आलेत। त्यांचं मी शिवा बीच रिसॉर्ट आणि कोयंडे परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो। थँक्यू अजयजी। खरं तर मीच तुमचं अभिनंदन करायला पाहिजे। अगदी यंग टॅलेंटेड असे आमचे हे अजय कोयंडे आणि त्यांचं आचरा बीचवर असलेलं हे शिवा बीच रिसॉर्ट। आम्ही तर या रिसॉर्टचा आनंद घेतलेलाच आहे, पण दर्शक हो तुम्ही देखील याचा आनंद घ्यावा अशी आमची इच्छा आहे। तर अजयजी आपण त्यांना आपलं बीच रिसॉर्ट दाखवूया। अजयजी मला सांगा या रिसॉर्टमध्ये तुमच्या एकूण किती रूम्स आहेत? एकूण आमच्याकडे 7 रूम आहेत खालच्या आणि फ्लोअरला त्यामध्ये 3 रूम खाली आहेत आणि ते नॉन AC आहेत आणि वरच्या मजल्यावर जे रूम आहेत 4 रूम ते AC आहेत। अरे वा खूप छान। तर तुम्ही बघितलं खालच्या मजल्यावर नॉन AC रूम आहेत ज्या 3 रूम आहेत इथे आणि वरच्या मजल्यावर 4 AC रूम्स आहेत। तुम्ही कुठल्याही रूममध्ये राहू शकता ज्या अवेलेबल तुम्हाला एका फोन कॉलवर होतील। तुम्ही अजयजींना कॉल करा आणि तुमच्या रूम बुक करू शकता। अरे वा खूप छान प्रशस्त असं हे हॉटेलचं रूम आहे। हा छान सुंदर बेड। मला वाटतं हे कुठलं लाकूड असेल? हे सागाचं लाकूड आहे। वा खूप छान। हा पूर्ण बेड सागाच्या लाकडात बनवलेला आहे। त्यात इथे तुम्ही बघताय आधुनिक स्टाईलचं असं हे ड्रेसिंग टेबल। अरे त्या बाजूला काय आहे? त्या ठिकाणी बाथरूम आहे। ओके तुम्ही बघू शकता बाथरूम मध्ये सुद्धा अतिशय आधुनिक पद्धतीच्या सगळ्या वस्तू वापरलेल्या आहेत। हे इथे बेसिन आहे। मला वाटतं अजय पर्यटकांना शहरातून इथे आल्यावर बाहेर जे आहे ते पूर्ण गावासारखं वातावरण आहे आणि रूम मध्ये आल्यावर आपण शहरातच असल्यासारख्या सगळ्या सुखसोयी तुम्ही इथे उपलब्ध करून दिल्या। नक्कीच खूप छान अजय। चला हे आमच्या AC रूम आहेत। वा खूप छान अजयजी। अगदी खाली असल्याप्रमाणेच हा रूम सुद्धा एकदम प्रशस्त आहे। तुम्ही बघू शकता हा इथे बेड, एअर कंडिशनरची सुविधा इथे आहे, प्रशस्त बाथरूम, बेसिन, त्याचप्रमाणे इथे देखील ड्रेसिंग टेबल दिलेला आहे। पण मंडळी या 2 रूम मधील फरक फक्त एवढाच नाहीये की खालच्या रूम मध्ये AC नाही आणि या रूम मध्ये AC आहे, ते तर आहेच, पण तरी सुद्धा अजून एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि ते तुम्हाला स्वतः अजयजी दाखवतील। या अजयजी। वाव तुम्ही बघू शकता आचरा बीच इथून दिसत आहे, आचऱ्याचा समुद्र तुम्हाला दिसत आहे आणि किती सुंदर देखावा आहे। तुम्ही या गॅलरीत रूमच्या गॅलरीत उभं राहून सुद्धा या आचरा बीचचं सौंदर्य लुटू शकता। त्या बघा उसळत्या लाटा आणि समोर दिसतोय तो प्रशस्त आचरा बीच। आमचे सर्व रूम बघितला। आम्ही पर्यटकांना फ्री वायफाय देत आहोत। त्याचबरोबर लवकरात लवकर आम्ही प्रत्येक रूम मध्ये TV देणार आहोत आणि इकडची लाईट जात नाही आणि गेली तर इन्व्हर्टरची सुविधा सुद्धा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे। काय मग मंडळी, क्षणभर तुम्हाला वाटलं ना की तुम्ही प्रत्यक्ष आचरा बीचवर उभे आहात, पण तसं नाही आहे। आपण उभे आहोत अजय कोयंडे यांच्या शिवा बीच रिसॉर्टच्या टेरेसवर आणि टेरेसवरून हा तुम्ही समुद्राचा व्ह्यू बघू शकता। अजयजी या बीच विषयी तुम्ही आम्हाला थोडंसं सांगा। हा एक आचरा बीच आमचा स्वच्छ आणि सुंदर असा किनारा आहे। यामध्ये हा साधारणपणे तळाशीपर्यंत गेलेला आहे आणि साधारणपणे 7 किलोमीटरपर्यंत लांबीचा हा किनारा आहे।
वा, खूपच छान. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे अतिशय स्वच्छ असा हा बीच आहे. अजयजी, याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. हे सोलर युनिट आम्ही बसवलेलं आहे आणि पर्यटकांना 24 तास गरम पाणी देण्याची सोय आम्ही त्या निमित्ताने केलेली आहे. वा, खूप छान. मी तुम्हाला म्हटलं होतं की ना, सगळ्या आधुनिक सुखसोयींनी नटलेला असा हा रिसॉर्ट आहे. तुम्ही आचरा बीचवर मनसोक्त डुंबून आल्यानंतर रूममध्ये आल्यावर तुम्हाला केव्हाही गरम पाणी मिळू शकतं. त्यासाठी हा सोलार पॅनल अजयजींनी बसवलेला आहे. हे लाईट हाऊस आहे. अरे वा, खूप छान. इथून तुम्ही लाईट हाऊसचे सुद्धा दर्शन घेऊ शकता. अजयजी, मला सांगा, आपण त्या लाईट हाऊसमध्ये जाऊ शकतो का? हो, जाऊ शकतो. वा वा, खूप छान. म्हणजे इथल्या पर्यटकांना त्याचा सुद्धा आनंद घेऊ शकतात पर्यटक. अजयजी, अजून काय इव्हेंट इथे करू शकतो? आम्ही इथे बर्थडे पार्टी करतो, त्याचप्रमाणे गेट टुगेदर पण आम्ही करतो. मस्तच, खूप छान मंडळी. इथे तुम्ही बर्थडे पार्टी, तुमचं गेट टुगेदर, रिटायरमेंट पार्टी, 31st पार्टी केव्हाही येऊन करू शकता. आणि साधारण काय कॅपॅसिटी असेल? साधारण 50 माणसांची कॅपॅसिटी आहे. मस्तच, अगदी 50 माणसांना घेऊन तुम्ही घरगुती तुमचं फंक्शन इथे केव्हाही करू शकता. अजयजी, आपले पर्यटक इथे आल्यावर अजून कुठली प्रेक्षणीय स्थळे आहेत ज्यांना भेट देऊ शकतात? आमच्या इथे प्राचीन रामेश्वर मंदिर आहे, त्याचप्रमाणे नागझरी तलाव आहे आणि विशेष म्हणजे आम्ही बोटिंगची व्यवस्था केलेली आहे आणि त्या बोटिंगमधून आपण कांदळवनची सफर घडून आणतो लोकांना. आणि आई भराडी मातेचं आग्नेवाडीचं मंदिर हे आमच्यापासून 15 किलोमीटरवरती आहे आणि कुणकेश्वरला पण जवळच आहे ते आणि तिथे जाता येतं आणि मालवण अगदी 20 किलोमीटरवरती आहे. वा, खूपच छान. बघितलं मंडळी, मला वाटतं हा आचरा बीच हे शिवा बीच रिसॉर्ट अगदी मध्यवर्ती ठिकाण आहे, जिथून तुम्ही यांनी सांगितलेल्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकता. अजयजी, मला सांगा, जेव्हा आपले पर्यटक येतील त्यांच्या गाड्यांची कशी सोय केली आहे? आम्ही पार्किंग केलेली आहे. ते पार्किंग मध्ये सेफ गाड्या त्यांच्या राहतात आणि त्यांची आणखी एक काळजी आम्ही घेतलेली आहे की आमच्या शिवा बीच रिसॉर्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. खूप छान. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, सगळ्या आधुनिक सुखसोयींनी नटलेलं असं हे आचरा बीच येथील अजय कोयंडे यांचं शिवा बीच रिसॉर्ट आहे. तुम्हाला पार्किंगची एक सोय केलेली आहे, तसंच इथे सगळ्या आपल्या रिसॉर्टला सीसीटीव्ही लावलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही सुखरूप इथे राहू शकता. अजयजी, जेवणाखाण्याची आम्ही शाकाहारी आणि अस्सल मालवणी पद्धतीचं जेवण आपण पर्यटकांना देतो. मांसाहारी आणि शाकाहारी. हो. तर मंडळी, मांसाहारी आणि शाकाहारी असं अस्सल मालवणी जेवण जेवायला तरी तुम्हाला एकदा तरी यावं लागेल. आणि ताई, आपण करावकेची पण सिस्टीम इथे देत आहोत. वा, खूप छान. मला वाटतं अजयजी, तुम्ही आपल्या पर्यटकांचं सगळ्या प्रकारे काळजी घेतलेली आहे, म्हणजे इथे येऊन कुणीही नाराज होता कामा नाही. तुमची बर्थडे पार्टी, 31st पार्टी, कुठल्याही पार्टीला रंगत आणण्यासाठी अजयजींनी आपल्याला करावकेची इथे सोय केलेली आहे. अजयजी, मला सांगा, आपल्या शिवा बीच रिसॉर्टला आपले पर्यटक कशा प्रकारे येऊ शकतात? स्वतःची गाडी सुद्धा घेऊन येऊ शकतात. त्यानंतर खाजगी बसेस किंवा खाजगी ऑटो किंवा खाजगी गाडी करून येऊ शकतात. आणि अगदीच रेल्वेने जर आले तर साधारणपणे कणकवलीत उतरल्यानंतर कणकवलीमधून 35 किलोमीटरवरती हे शिवा बीच रिसॉर्ट आहे. अरे वा, खूपच छान. पण या शिवा बीच रिसॉर्टच्या रूम बुक करण्यासाठी काय करावं लागेल? गुगलवरती सर्च करून पण ऑनलाईन आम्हाला बुकिंग करू शकतात आणि त्यासाठी माझा नंबर पण तिथे दिलेला आहे. परत एकदा आपल्या दर्शकांसाठी मी माझा नंबर देतो. 9422 580921 9422580921. खूपच छान. मंडळी, आचरा बीच येथे असलेलं अजय कोयंडे यांचं शिवा बीच रिसॉर्ट याबद्दल माहिती आपल्याला अजय कोयंडे यांनी दिलेलीच आहे. मग विचार काय करता, येवा, कोकण आपलाच असा.